मित्रांनो, युद्ध म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते बॉम्बस्फोट आणि पडलेल्या इमारती. पण तुम्ही कधी अशा शस्त्राबद्दल ऐकले का जे पडल्यावर माणसाचा मृतदेह सुद्धा सापडत नाही? गजामध्ये हजारो लोक बेपत्ता आहेत आणि आता एक धक्कादायक आरोप समोर येतोय, तो म्हणजे थर्मोबेरिक बॉम्बचा वापर. नक्की काय आहे हे भयानक शस्त्र? याला व्हॅक्यूम बॉम्ब का म्हणतात आणि हे आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार गुन्हा का मानलं जातं? आजच्या एक विचारच्या विशेष रिपोर्ट मध्ये आपण यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. सोप्या भाषेत सांगायचं तर सामान्य बॉम्ब मध्ये स्फोटक आणि ऑक्सिजन दोन्ही आतच असतात, पण थर्मोबॅरिक बॉम्ब वेगळा आहे. यात दोन टप्पे असतात. जेव्हा हा बॉम्ब आदळतो तेव्हा पहिल्या टप्प्यात हवेत एक इंधनाचा ढग पसरतो. दुसऱ्या टप्प्यात हा इंधनाचा ढग पेट घेतो आणि एक महाभयंकर स्फोट होतो. हा स्फोट हवेतील सर्व ऑक्सिजन शोषून घेतो, म्हणूनच याला व्हॅक्यूम बॉम्ब म्हटलं जातं. या बॉम्बची मारक क्षमता इतर बॉम्बपेक्षा कैक पटीने जास्त असते. हा स्फोट इतकी उष्णता निर्माण करतो की त्याच्या संपर्कात येणाऱ्या माणसाच्या शरीराचा अक्षरशः वाफ होऊ शकते. दुसरं म्हणजे हा बॉम्ब आजूबाजूच्या सर्व ऑक्सिजन खेचून घेतो. जर कोणी बंकर मध्ये किंवा बंदिस्त खोलीत लपलेला असेल तर ऑक्सिजन नसल्यामुळे त्याच्या फुफ्फुसावर प्रचंड दाब येतो आणि गुदमरून त्याचा मृत्यू होतो. गजामध्ये ढिगाऱ्याखाली मृतदेह न सापडण्याचं हे एक मोठं कारण असल्याचा दावा केला जातोय. आता प्रश्न उरतो, हे कायदेशीर आहे का? तर जिनेव्हा कन्व्हेन्शन नुसार रहिवासी भागात किंवा जिथे सामान्य जनता राहते तिथे अशा शस्त्रांचा वापर करणं हा युद्ध गुन्ह्याच्या कक्षेत येऊ शकतो. कारण हा बॉम्ब केवळ शत्रू सैन्यालाच नाही तर आसपासच्या निष्पाप नागरिकांनाही अत्यंत अमानवी पद्धतीने मारतो. गाजामध्ये हजारो लोक बेपत्ता आहेत आणि ढिगाऱ्यांखाली शोध घेऊनही त्यांचे अवशेष मिळत नसल्याने या बॉम्बच्या वापराचे आरोप अधिक गडद होत आहेत. विचार करा, एका कुटुंबातील व्यक्ती गायब होते आणि तिचा साधा मृतदेहही अंत्यसंस्कारासाठी मिळत नाही. हे किती हृदयद्रावक आहे. युद्धात तंत्रज्ञानाचा वापर हा संरक्षणासाठी व्हायला हवा की विनाशासाठी? व्हॅक्यूम बॉम्ब सारखी शस्त्रे मानवाला काळीमा फासणारी आहे. गजामधील ही परिस्थिती जगाला पुन्हा एकदा विचार करायला भाग पाडते की आपण प्रगती करतोय की विनाशाकडे जातोय. मित्रांनो, ही माहिती अत्यंत अस्वस्थ करणारी आहे, पण सत्य जाणून घेणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं, युद्धाच्या नावाखाली अशा शस्त्रांचा वापर समर्थनीय आहे का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून या भीषण वास्तवाबद्दल सर्वांना माहिती मिळेल. अशाच गंभीर विषयांच्या सखोल विश्लेषणासाठी पाहत राहा एक विचार.